नमस्कार. आज आपण बोलणार आहोत लग्न जुळवण्याच्या एका विशिष्ट पद्धतीबद्दल. म्हणजे आजकाल बायोडेटा वगैरे तर आहेच, पण एका स्रोतात सुवर्ण मध्य वधूवर गेट टुगेदर असं काहीतरी वाचण्यात आलं. हो, अगदी. आपल्याकडे तीच माहिती आहे आजच्या चर्चेसाठी. आणि हा स्रोत काय करतो की जी आपली नेहमीची पद्धत आहे ना बायोडेटा बघायची, त्याच्या मर्यादा दाखवून देतो. आणि हा जो नवा मार्ग आहे म्हणजे प्रत्यक्ष भेटीचा, तो कसा जास्त चांगला आहे हे सांगतो. अच्छा, म्हणजे थेट तुलना केली आहे. तर मग आज आपण बघूया की ही गेट टुगेदर संकल्पना नक्की काय आहे, कशी मांडली जाते लोकांसमोर. हो, आणि त्याच्यामध्ये काय विचार असू शकतो हे पण समजून घेऊ. या माहितीची सुरुवातच खूप म्हणजे प्रभावी आहे. कशी? त्यांनी एक चित्र उभं केलंय. एका बाजूला बायोडेटाचा नुसता ढिगारा आहे आणि तिथे एक व्यक्ती उभी आहे, एकदम निराश, कारण स्थळच मिळत नाहीये मनासारखं. ही अडचण तर अनेक जण सांगतात. बरोबर. आणि मग लगेच दुसऱ्या बाजूला काय दाखवलंय, तर याच गेट टुगेदर मध्ये आलेले लोक कसे, तर आनंदी, उत्साही. ओके, म्हणजे हा फरक लगेच जाणवतो. एका बाजूला निराशा, दुसरीकडे आशा, म्हणजे थेट इमोशन्सवर फोकस आहे. अगदी. समस्या काय, तर बायोडेटा बघून आणि फोनवर बोलून काही मनासारखं होत नाहीये, ही अडचण त्यांनी मांडली आहे. म्हणजे केवळ कागदावरची माहिती पुरेशी नाही, हा मुद्दा अधोरेखित करतायत. हो, आणि मग उपाय काय, तर सुवर्ण मध्य वधूवर गेट टुगेदरला या, प्रत्यक्ष भेटा. ते म्हणतात की घरात बसून किंवा नुसते बायोडेटा चाळून चांगली स्थळं नाही मिळत. त्यासाठी बाहेर पडावं लागतं, सक्रिय व्हावं लागतं. म्हणजे निष्क्रियतेकडून सक्रियतेकडे चला असा संदेश आहे. आणि यात एक गंमत आहे, ते स्वतःला मिळावा म्हणत नाहीयेत, गेट टुगेदर म्हणतायत. यामागे काय असेल? हा मुद्दा महत्वाचा आहे. म्हणजे मिळावा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? खूप गर्दी. हो, थोडं गोंधळ. हो, आणि थोडं कमी नियोजनबद्ध वाटू शकतं कधी कधी. बरोबर. तर गेट टुगेदर हा शब्द वापरून ते कदाचित असं सुचवू पाहत आहेत की हे अधिक व्यवस्थित, निवडक लोकांसाठी आणि जास्त वैयक्तिक पातळीवरचं आहे. जणू काही ही एक खास भेट आहे, उगाच गर्दी नाही. त्यांनी एकदम परफेक्ट काम असंही म्हटलंय स्वतःबद्दल. अच्छा, म्हणजे शब्दातूनच एक दर्जा किंवा वेगळेपणा दाखवण्याचा प्रयत्न आहे. आणि मग लोकांना यात सहभागी कसं व्हायचंय? त्यासाठी पण त्यांनी एकदम थेट मार्ग दिलाय. विचार करत बसायला वेळ नाही दिलाय. उमेश भाऊ, नितीन भाऊ, वैशालीताई अशी नावं दिली आहेत. त्यांना फोन करा किंवा मेसेज करा, बायोडाटा पाठवा आणि तुमची उपस्थिती कळवा, झालं. ओके, एकदम सरळ प्रक्रिया ठेवली आहे. हो, आणि या संकल्पनेचा श्रेय श्री किरण सरस्वती रामकृष्ण पातोंडेकर यांना दिलाय. यातून त्याला एक काय म्हणतात, त्याला वजन देण्याचा प्रयत्न दिसतोय. एक विश्वासार्हता निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणायला हरकत नाही. मग एकंदरीत पारंपरिक बायोडाटा पद्धतीच्या नेमक्या कोणत्या मर्यादांवर हे सगळं भाष्य करतंय? मुख्य मर्यादा म्हणजे माहितीची अपूर्णता. बायोडाटा काय सांगतो? शिक्षण, नोकरी, उत्पन्न, कुटुंब. हो, वरवरची माहिती. अगदी. पण माणूस कसा आहे, त्याचं व्यक्तिमत्व, त्याची बोलण्याची पद्धत, त्याचे विचार, स्वभाव, ज्या गोष्टी खरं तर महत्वाच्या असतात नात्यासाठी, त्या कळत नाहीत. बरोबर. त्या बायोडाटातून नाही कळत. आणि हे गेट टुगेदर काय करतंय, तर याच गोष्टी प्रत्यक्ष भेटीतून समजून घेण्याची संधी देतंय, असं ते अप्रत्यक्षपणे सांगतात. म्हणजे ही फक्त एका कार्यक्रमाची जाहिरात नाहीये, तर लग्न जुळवताना जी एक मोठी अडचण येते की योग्य व्यक्ती ओळखायची कशी, त्यावरचा हा एक उपाय आहे असा दावा केला जातोय. हो ना, तो जो सुरुवातीचा विरोधाभास आहे ना, निराश चेहरा विरुद्ध आनंदी चेहरे, तोच या उपायाच्या यशस्वीतेचा पुरावा म्हणून सादर केला जातोय. आणि लोकांना कृती करायला लावण्यासाठी थेट आवाहन आहेच. म्हणजे एक प्रकारची निकड निर्माण केली जाते की बाबांनो, जुन्या पद्धतीत अडकू नका, इथे या, हे जास्त चांगलं आहे. निश्चितच. तर या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की लग्न जुळवण्याच्या प्रक्रियेत बदल घडतोय किंवा घडवण्याचा प्रयत्न होतोय. जिथे कागदावरच्या माहितीपेक्षा प्रत्यक्ष माणूस कसा आहे, त्याचा अनुभव काय आहे, याला महत्त्व दिलं जातं. बरोबर. आणि ही गेट टुगेदर संकल्पना याच गरजेतून, याच समस्येवर एक उपाय म्हणून समोर येत आहे, असा हा स्रोत सांगतो. खरंय, शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो. हा स्रोत बायोडेटा पद्धतीच्या मर्यादा दाखवतो, मान्य. पण अशा गेट टुगेदर सारख्या प्रत्यक्ष भेटीच्या कार्यक्रमांमध्येही काही आव्हानं असू शकतात का, किंवा काही मर्यादा असू शकतील का, ज्याचा उल्लेख इथे नाहीये, यावरही विचार करायला हरकत.